उन्हाळ्याचे दिवस चालू होते. 10वी मी 2 वेळा नापास झाल्यानंतर यावर्षी 12वीचाच पेपर चांगल्या मार्काने पास झालो होतो. आत्ता उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे काय करावे हे समजत नव्हते. गावाकडे उन्हाळ्याची कोणतीच कामं नसल्यामुळे घरी बसून काही करमत नव्हतं. संध्याकाळची वेळ होती. मी घरी बसलो होतो. जेवणाची तयारी आईच करत होती. इतक्यात मामांचा फोन आला. आई मामांना बोलत होती, 2-3 दिवसानंतर गावची यात्रा आहे. यात्रेला तू ये असं मामांना सांगत होती. माझा मोठा मामा म्हणजे आईचा एकुलता एक भाऊ. तो शहरामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये पर्मनंट नोकरीला आहे. कंपनीमध्ये मॅनेजर असल्यामुळे मामांना कामाचा खूप व्याप असायचा. त्यातूनही मामांनी यात्रेसाठी 3 दिवसाची सुट्टी काढली होती. मामांनी उद्या यात्रेला येणार आहे असं सांगितलं. यात्रा असल्यामुळे अंगणाची सर्व आवरावर व स्वच्छता या सर्व गोष्टीची आमची तयारी चालू झाली. गावामध्ये यात्रा असल्यामुळे प्रत्येक घरोघरी पाहुणे येत असत. त्यामुळे गावातील वातावरण आनंदाचं झालेलं असत. गावची यात्रा वर्षातून एकदा असल्यामुळे प्रत्येक घरोघरी एखादा सण साजरा करावा असा प्रत्येकाची तयारी झालेली असते. आज मामा येणार होते. सकाळीच मी आवरून बसलो. आईने मला घरातील वस्तूंची यादी दिली. ते मी बाजारातून घेऊन आलो. इतक्याच मामांची 4 चाकी माझ्या समोर येऊन उभा राहिली. मामांना 2 छोटी मुलं होती. सरासरी त्यांचं वय 8 ते 10 वर्ष असावं. मुले पण अभ्यासात हुशार होती. मामा गाडीतून खाली उतरले. मी मामांच्या गाडीजवळ गेलो व मामांच्या हातातील 2 बॅग मी माझ्या हातात घेतल्या. इतक्यात पाठीमागचा दरवाजा उघडला व दरवाजातून मोना मामी हातामध्ये पर्स घेऊन खाली उतरली. मोना मामींना लग्नानंतर मी 10 वर्षानंतर पहिल्यांदाच पाहिलं होतं. मामीमध्ये खूप बदल झाला होता. शहरातलं वातावरण मामींना जास्तच मानवलं होतं. त्यांच्या त्या आकर्षक शरीराने आता वेगळाच आकार घेतला होता. त्यांच्या प्रत्येक भागाला मामींनी तंतोतंत बनवून ठेवलं होतं. बहुतेक मामी जिम करत असत. त्यांनी फिटनेस एकदम योग्य पद्धतीची ठेवली होती. मामींचे कौतुक करावे एवढे कमीच होतं. मामींचा रंग शहरात असल्यामुळे दुधासारखा गोरापान झाला होता. त्यांचा चेहरा एखाद्या बागेत फुललेल्या फुलासारखा तेजस्वी दिसत होता. त्यांनी त्यांच्या ओठावर लावलेली लिपस्टिक ही त्यांच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होती. मामींनी पिवळ्या कलरची जाळीदार साडी घातली होती. या साडीवरती मॅच होणारा पिवळा ब्लाऊज घातला होता. ब्लाऊजच्या आतून ती त्यांची छोटी कपडे त्यांची स्पष्टता अधिक जाणवून देत होती. आम्ही दरवाजातून बाहेर आल्यानंतर आईने आवाज दिला, अरे बाहेर थांबणार आहे का? आत येणार नाही का? गडबडीने मी गाडीचा दरवाजा बंद केला व माझी नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली. त्यांनी माझ्याकडे हळूच हसून पाहिलं. चेहऱ्याच्या खाली दिसणाऱ्या त्या मोठ्या गोळ्यांवर माझं लक्ष गेलं. छोट्या कपड्यात बंद केलेले ते मोठे गोळे त्या कपड्यात आता मावत नव्हते. त्यांचा रंग गोरा अधिक स्पष्ट दिसत होता. मामींचे ते रुबाबदार शरीर व त्या शरीरावर मादकतेने माखलेले अवयव मला वेडं करून सोडत होते. माझ्यातील मी एका मिनिटात मी स्वतःला विसरून गेलो होतो. मामी आल्यापासून माझ्यावर एक जादू झाल्यासारखं मी शांत झालो होतो. त्या माझ्यासोबत येऊन उभे राहिलेल्या व मला म्हणाल्या, मला आवाज देऊ लागल्या, संजू, ए संजू, कशा आहेस? मी मामींना मजेत आहे म्हटलं व मामींच्या हातातील बॅग घेऊन घरात जायला निघालो. मामी माझ्या पुढं चालत होत्या. चालताना त्याच्या पाठीमागून दिसणारे ते अद्भुत सौंदर्य व त्यांची डौलदार चाल माझ्या आनंदात आणखी भर टाकत होती. मी माझ्या भावनांना समजूत घालत आम्ही घरामध्ये पोचलो. सर्वांनी चहा घेतला व आमच्या गप्पा चालू झाल्या. आम्ही हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात वरच्या रूममधून मामी जिन्यावरून खाली उतरताना दिसली. माझं मन सुन्न झालं. मामींनी चॉकलेटी रंगाचा गाऊन घातला होता. त्या गाऊनमधून त्यांचे सर्व अवयव स्पष्ट व त्यांच्या आकाराची जाणीव करून देत होते. मी माझ्यातील नाते व मामी आहे हे थोडा वेळ विसरून गेलो होतो. मामींनी मला जवळ बोलवलं व म्हणाल्या, संजू, हा मी तुझ्यासाठी शर्ट आणला आहे आणि ही पॅन्ट तर तू माझ्यासोबत उद्या यात्रेमध्ये फिरायला जाताना घालायची आहे. मी त्यांच्या जवळ गेलो. मामींनी त्यांच्या हातात हात धरून तो ड्रेस माझ्या हातात टेकवला. माझ्या शरीरात एक वेगळीच चमक तयार झाली.
माझ्या अंगातून रहस्यमय ऊर्जा निर्माण झाली व माझ्या भावनांवर पूर्ण माझा ताबा सुटला होता. मी पूर्णमध्ये मामींमध्ये भारावून गेलो. संध्याकाळची जेवण झाली. आज मामींनी स्वयंपाक बनवला होता. मामा आणि मुलांना घेऊन आम्ही बाहेर गेलो. येता वेळेस आम्ही कोल्ड्रिंक्स घेतलं आणि घरी आलो तोच मामी आमची वाट पाहत बसल्या होत्या. थोडा वेळ आम्ही सोफ्यावर बसलो. आई व मामी जेवणाची तयारी करत होत्या. मामी माझ्याकडे चोरून पाहत होत्या. मी त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग माझ्या मनात साठवून ठेवत होतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मन भरून व मन विसरून मी गेलो होतो. थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसलो. मामी मुद्दाम माझ्यासमोर जेवायला बसली होती आणि माझ्याकडे प्रेमळ नजरेने बोलत होती. विचारलं, संजू स्वयंपाक कसा झाला आहे? मी एक घास घेत आणि जेवण खूप स्वादिष्ट झालं आहे असं मामीला बोलायला सुरुवात केली. मलाही मामींना बोलायला काहीतरी कारण पाहिजे होतं. मग मी मामींना गोड शब्दात बोललो, मामी आज जेवण खूप छान झालं आहे आणि खूप स्वादिष्टमय झालं आहे. अगदी तुमच्यासारखं. मामी जरा माझ्याकडे बघून लाजल्या. त्यांना खूप आनंद झाला होता. मी त्यांचं कौतुक केलेलं त्यांना आवडलं होतं. मामी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होत्या. मला तर आज वेगळंच वातावरण तयार झालं हे समजत होतं. अजून रात्र जाणार होती. माझं मन चलबिचल झालं होतं. मामींनी माझ्या मनाला वेगळ्याच दिशेने घेऊन जात होते. सर्वांचे जेवण झाले व झोपण्याची तयारी सुरू झाली. आईने मामी व मामांचं झोपण्याची तयारी वरच्या रूममध्ये केली होती. नंतर आई म्हणाली, नाही, मामींना खाली झोपू दे. तुम्ही सर्वजण पुरुष मंडळी वरती झोपा. मग माझं मन जरा थोडं निराश झालं होतं. मग मामा व त्यांच्या मुलांना मी घेऊन वरच्या रूममध्ये गेलो. मामी पण नाराज झाली होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी पूर्णपणे दिसून येत होती. सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले. माझ्या मनात सकाळपासूनच मामींचा विचार चालू होता. आज मामी गावावरून येणे, एका दिवसात मी मामींच्यात गुंतणे व मामींचा मला प्रतिसाद मिळणे, त्यामुळे माझे मन आनंदाने फुलून जात होते. अर्धी रात्र झाली होती. मला झोप लागत नव्हती म्हणून मी या अंगावरून त्या अंगावर होत होतो. मामा व त्यांची मुले गाढ झोपी गेली होते. मला जिन्यावरून रूमकडे कोणीतरी येण्याचा भास होत होता. माझ्या कानावर पैंजणाचा छमछम आवाज येत होता. मी हळूच बेडरूममधून उठलो व दरवाजाकडे हळू पावलाने जाय निघालो. मी माझ्या पायाचा आवाज न जाता दरवाजापर्यंत पोचलो व हळूच दरवाजाची कडी उघडली. वरती कोण येतं हे पाहू लागलो. मी हळूच जिन्या दिशेने पाहिले. माझ्या छातीचे ठोके खूप जोरजोराने धडधड करायला लागले होते. बघतो तर मामी जिना चढून वरती येत होती. इतक्यात मला मामींनी पाहिलं व शेजारी रूममध्ये ये असा इशारा केला. माझे मन खूप घाबरले होते. मी मामांच्या रूमचा दरवाजा हळूपणे बंद केला व मामींकडे जाऊ लागलो. दरवाजा उघडून आत गेलो. रूममध्ये वेगळंच वातावरण तयार झालं होतं. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश रूममध्ये येत होता. रूममध्ये पूर्ण रोमॅन्टिक वातावरण तयार झालं होतं. रात्रीची शांतता व रूममध्ये दोघांचे धडधड करणारे छातीचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मला बघताच मामी स्वतःला थांबवू शकल्या नाही. त्यांनी पटकन येऊन मला घट्ट मिठी मारली. आकाशात वीज चमकावी अशी माझ्या मनात वीज चमकली. मी क्षणभर हरवून गेलो. माझ्या शरीरातून गुलाबी स्पर्श मामीच्या शरीराला देऊ लागलो. वेळेचं भान हरवून गेलं होतं. नात्यातील ओळख बाजूला सारून मामी माझ्या देहाचा रंग खेळत होती. मी पूर्ण प्रेमरंगात बुडून गेलो होतो. एकामागून एक वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही एकमेकांवर प्रेमाचे रंग उधळू लागलो. बऱ्याच काळानंतर दोन देह प्रेमाच्या शांततेत रंगून थांबले व एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करू लागले. थोड्या वेळानंतर आपापल्या जागी शांत झाले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा.